बॉलिवूडचा किंग खानची लाईफस्टाईल सर्वांनाच माहिती आहे, पण त्याची पत्नी गौरी खानची लक्झरी लाईफ शाहरुखपेक्षा कमी नाही. गौरी लग्नापासूनच चर्चेत आहे. डिझायनिंगची आवड तिने आपला व्यवसाय म्हणून निवडली. गौरीने अंबानींसह अनेक सेलिब्रिटींच्या घरांचे इंटिरियर डिझाईन केले आहे. गौरी खान आज टॉप सुपर बिझनेस वुमन आहे. लाईफस्टाईल या इंग्रजी मासिकाच्या रिपोर्टनुसार गौरी खान 1600 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालक आहे. तिच्याकडे मुंबईत 200 कोटी रुपयांचे घर, 150 कोटी रुपयांचा स्टुडिओ आणि 7 कोटी रुपयांची कार आहे. शाहरुख आणि गौरी खानने 2001 मध्ये हे घर विकत घेतले आणि 2005 मध्ये त्याचे नाव मन्नत ठेवले. शाहरुख आणि गौरीचे घर मन्नत हे भारतातील सर्वात खास घरांपैकी एक आहे. 200 कोटी रुपयांच्या या घराचे इंटिरियर गौरी खानने स्वतः डिझाईन केले आहे. या आलिशान बंगल्यात तुम्हाला अनेक आधुनिक गोष्टी मिळतील. 27,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या बंगल्याच्या नेमप्लेटची किंमत 25 लाख रुपये आहे. गौरी खान, शाहरुखच्या घराची नेमप्लेट 2022 मध्ये बदलण्यात आली होती. सोशल मीडियावर पोस्ट करून गौरी खानने सांगितले होते की तिने क्रिस्टल आणि पारदर्शक मटेरियलने बनलेली ही नेमप्लेट डिझाईन केली आहे. या घरात स्विमिंग पूल, जिम, बॉक्सिंग रिंग, टेनिस लॉन आणि तळघर देखील आहे. या बंगल्यात 6 मजले आणि अनेक बेडरूम आहेत. या घरात एक खासगी चित्रपटगृह देखील आहे. याशिवाय गौरी खानने विकेंड घालवण्यासाठी मुंबईतील अलिबागमध्ये एक घर खरेदी केले आहे, ज्याची किंमत 15 कोटी रुपये आहे. दुबईत 100 कोटी आणि लंडनमध्ये 172 कोटी रुपयांचे घर. गौरी खान ज्या ठिकाणी आहे तो जगातील सर्वात मोठा कृत्रिम द्वीपसमूह आहे. गौरी खान या घराला हॉलिडे होम म्हणते. ती तिच्या कुटुंबासह सुट्टीसाठी येथे येते. गौरी खान एक प्रोडक्शन हाऊसही चालवते. गौरी खानने 2002 मध्ये रेड चिलीज एंटरटेनमेंट नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. ही उत्पादन कंपनी भारतातील सर्वात मोठ्या उत्पादन कंपन्यांपैकी एक आहे. रेड चिलीज प्रोडक्शनने मै हुओ ना, ओम शांती ओम, माय नेम इज खान, चेन्नई एक्सप्रेस यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. रिपोर्ट्सनुसार गौरी खान यातून वार्षिक 500 कोटींहून अधिक कमावते. या स्टुडिओची किंमत 150 कोटी रुपये आहे. गौरी खानचा हा स्टुडिओ मुंबईतील जुहू येथे आहे. गौरी खानने ऑगस्ट 2017 मध्ये तिचा स्टुडिओ सुरू केला. गौरी खानची गौरी खान स्टुडिओ नावाची इंटिरियर डिझाईन कंपनी आहे. गौरीचा हा स्टुडिओ सर्वात लोकप्रिय स्टुडिओ कंपन्यांपैकी एक आहे. त्याची किंमत 150 कोटींहून अधिक आहे. मुकेश अंबानींच्या अँटिलियामधील बार लाऊंजची रचना असो किंवा आलिया भट्टची वॅनिटी व्हॅन डिझाईन करणे असो, गौरी खानने ते डिझाईन केले आहे. नवीन रेस्तरां उघडले. गौरी खानचे तोरी रेस्तरां. 14 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांनी हे रेस्तरां सुरू केले. गौरी खानने नुकतेच वांद्रे येथील पॉश भागात एक रेस्तरां उघडले आहे, ज्याचे नाव तिने तोरी ठेवले आहे. तोरी हे जपानी नाव आहे, ज्याचा अर्थ मंदिराचे प्रवेशद्वार आहे. गौरीने या आलिशान रेस्टॉरंटमध्ये लाल आणि सोनेरी सजावट आणि आकर्षक दिवे वापरले आहेत. रेस्टॉरंटमध्ये आकर्षक लाईट फिक्स्चर आणि मजल्यापासून छतापर्यंत काचेचे दरवाजे आणि खिडक्या असलेल्या चमकदार कमी छतासह एक विलासी देखावा आहे. गौरी खानला महागड्या कारची आवड. शाहरुख खानप्रमाणेच गौरी खानकडेही लक्झरी कारचे कलेक्शन आहे. ती अनेकदा विमानतळावर आलिशान कारसोबत दिसते. रॉल्स रॉयल कूप. किंमत -7 कोटी. वैशिष्ट्य: कारमध्ये स्टारलाइट हेडलाइनर सर्व्हिस, जी कारच्या छतामध्ये तारे दाखवते. बेंटले कॉन्टिनेंटल जीटी. किंमत 2.25 कोटी. वैशिष्ट्य: कार 3.9 सेकंदात 97 किलोमीटर तासची स्पीड पकडते. BMW 7 सिरीज. किंमत -1.32 कोटी. वैशिष्ट्य: कार फक्त 3.7 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास स्पीड पकडते. मर्सिडीज बेंझ एस क्लास. 223 MBC. किंमत 1.6 कोटी. वैशिष्ट्य: यात 2 स्थिर स्क्रीन आहेत जे मागील एंटरटेनमेंट फंक्शन ऑफ करते. डायमंड आणि प्लॅटिनम जडलेली घड्याळे. गौरी खानलाही हिल्स आणि घड्याळांची खूप आवड आहे. गौरीला ख्रिश्चन लुबाउटिन अंजेलिनाची हिल्स खूप आवडतात. याशिवाय गौरी खान देखील अनेक प्रसंगी स्नीकर्समध्ये स्पॉट झाली आहे. याशिवाय गौरी खानकडे ज्वेलरी कंपनी पिअझेचे लाईमलाइट घड्याळही आहे. या घड्याळाचे काटे प्लॅटिनमचे बनलेले आहेत. त्याचे ब्रेसलेट देखील 18 कॅरेट प्लॅटिनमचे बनलेले आहे. घड्याळात 7.1 कॅरेटचे हिरे आहेत. हिल्स आणि घड्याळांचे कलेक्शन. वॉच कलेक्शन. पियागेट लाईमलेट टोनो 85 लाख. लुईस व्हिटन 80,000. पिग्ले फोलिज 75,000. क्रिश्चियन लॉबाउटिन बुट्स 60,000.